पक्षाचे अध्यक्ष, शहर जिल्हा अध्यक्ष, लोकप्रिय अभिषेकजी कळमकर, सर्व उपस्थित नवनिर्वाचित महानगरपालिकेमध्ये महिला व पुरुष उमेदवार, महाविकास आघाडी पक्षाचे, तिन्ही पक्षाचे सर्व पदाधिकारी, जमलेले मतदार बंधू आणि भगिनी, आपल्याला माहिती आहे का या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून काही ज्या दिवशी 4 वाजता 2025-26च्या महानगरपालिकेच्या निवडणुकी निमित्ताने आचारसंहिता लागण्याच्या अगोदर त्या ठिकाणी महाराजांच्या संदर्भातलं या महानगरपालिकेच्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या संदर्भात इथं ज्या घाईघाईने जे ओपनिंग झालेलं आहे त्यावेळी महाराजांना अपेक्षित असलेले सर्वसामान्य रहितांची जनता, गरिबांची जनता आणि गरीब या माणसांच्या अनुपस्थितीत झालेल्या ओपनिंगच्या दृष्टिकोनातून आता छत्रपती संभाजी महाराजांच्या साक्षीने या ठिकाणी महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भातलं जाहीरनाम्याच्या संदर्भात असलेली जाहीर सभा त्यांच्या साक्षीने या ठिकाणी मी उभा आहे. मित्रांनो, आता आपल्याला इथे कळत असेल की 91 आपल्याकडं 52-54 ला पहिली निवडणूक झाली नगरपालिका त्यानंतर या महानगरपालिकेच्या संदर्भातला 2003 ला महानगरपालिका आली. 2003 ला झालेल्या महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या नंतर 3 ते 5 त्यानंतर आतापर्यंत आपल्या महानगरपालिकेला साधारणतः 30 वर्ष झाले. परंतु लंके साहेबांच्या संकल्पनेतून, महाविकास आघाडीच्या दूरदृष्टिकोनातून या नगर शहरामध्ये ऐतिहासिक नगर अहिल्यानगर या नगरमध्ये पहिल्यांदाच असं होतं का जनतेमध्ये जाऊन ज्या नगरसेवक या ठिकाणी 68 महाविकास आघाडीचे आम्ही मतदान मागतो आणि जनतेमध्ये आम्ही जनतेचे कोणते काम करणार त्याच्या जाहीरनाम्याच्या संदर्भातलं या ठिकाणी आमचे मुख्य दक्षिण मतदारसंघाचे खासदार हे तुम्हाला सविस्तर जाहीरनाम्याच्या संदर्भातलं दिलेला वचन हे पाळण्यासाठी आम्ही सर्व उमेदवार महाविकास आघाडीचे आपल्या समोर या ठिकाणी आम्ही उपस्थित आहे. आमची नाल सर्वसामान्याची आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे का या ठिकाणी आमच्याकडे धन नाहीये साहेब. सर्वसामान्य कार्यकर्ता हा एक पक्षाचा विचाराचा कार्यकर्ता असतो. सर्वसामान्य माणसाला एखादा आपल्या समाजामध्ये, नगरमध्ये राहत्या आपल्या वार्डामध्ये, अहिल्यानगर शहरामध्ये एक कार्यकर्ता म्हणून प्रतिष्ठेची एक पद मिळावी म्हणून हे इलेक्शन असतो. परंतु आपण जर पाहत असाल तर या ठिकाणी कधीतरी 2008 ला आणि त्यापूर्वी कधीतरी एखादा माणूस आपल्या या महानगरपालिकेमध्ये बिनविरोध होत होतो. म्हणजे निवडणुका कायदा जे बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे बनवलेला आहे त्या लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लोकांनी निवडलेला लोकप्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधीला निवडताना माझ्या बरोबर जनता आहे याच्यासाठी निवडणुका लावलेल्या आहेत. नाही आता महानगरपालिकेने प्रत्येक गोष्ट ठेक्यावर दिलेलं आहे. मग नगरपालिकेचे बी पण महानगरपालिका नगरसेवकांचा ठेका देऊन टाका कुठल्या तरी एका व्यक्तीला आणि त्या ठेक्यावर त्याच्या मर्जीप्रमाणे ते नगरसेवक निवडतील. मग आता प्रचार सभा, विचार, अजेंडा
जाहीरनामा आम्ही लोकांबरोबर बांधिलकी आहे, हा प्रश्न तरी कधीतरी मिटून जाईल मित्रांनो. आता सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. कुत्र्यांचा ठेका, आता इतके मोकाट कुत्र झालेले आहे, त्या सभा घेत आहे. तर या ठिकाणी मी खासदार साहेबांना सांगू इच्छितो का साहेब हे जिगरबाज लोक राहतात. आम्ही शहराचा विकासाच्या गप्पा, परंतु नागरिकांचं आरोग्य आणि इथल्या रहिवासींच्या 3 ते 4 किलोमीटर सुगंध अगरबत्ती लावलेला कचऱ्याचा डेपो या ठिकाणी आहे साहेब. या कचऱ्याच्या डेपोच्या संदर्भातलं हे जे नागरिक कसे इथं राहतात आणि कसे आपल्या दुकानदारापासून तर कसे व्यवसाय करतात, या इथल्या लोकांनाच त्याची जाणीव आणि इथल्या लोकांना कसे सहनशीलता जर पाहिजे असेल तर महाराजांच्या साक्षीने या भागामध्ये असलेले चैतन्य वातावरण मध्ये आम्ही इथं त्या नाट्य संकुलांच्या संदर्भातलं इथं आम्ही कचरा डेपो करून टाकलेला आहे. हा आपल्या नगर शहराचा विकास आहे. आमच्या नगर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून 2010ला फेज 2 च्या संदर्भातलं एक वर्तमानपत्रामध्ये परवा दिवशी मुख्यमंत्री साहेबांच्या असलेल्या सभेच्या अगोदर एका वर्तमानपत्रामध्ये दिलेल्या सर्व गोष्टी नगरकरांच्या माध्यमातून त्यातून त्यांनी दिलेल्या सगळ्या गोष्टी जाहीर करण्यात आलं का मागच्या इलेक्शन मध्ये मुख्यमंत्री साहेबांनी 300 कोटी रुपये जाहीर केलेले होते. त्या 300 कोटी रुपयाच्या संदर्भातला किती पैसे आले तर तिथं मी गेल्या 35 वर्षापासून नगरसेवक आहे आणि त्याच्यातले किती हिस्सा नगरकरांच्या आणि विकासाच्या दृष्टिकोनातून आलेला आहे हे त्यांच्या संदर्भात त्यांना माहित आहे. मी काय तुमच्या संदर्भातला मी कोणावर टीका करत नाही, कारण की ते इतकी चांगली माणसं आहे ज्यांच्या हातात सत्ता आहे, की इतकी सोजळ माणसं आहे आणि इतके त्यांच्या अंगावरील गुण आहे का सगळे शहाणे गुरुजी सारखे ते माणसं आहेत, सगळे विद्वान आहे. आम्ही तर मूर्ख आहे. एका डिबेट मध्ये परवा दिवशी सांगत असताना का यामध्ये त्या डिबेट मध्ये झी निवाची त्या डिबेट मध्ये सांगितलं का तुमच्या पाण्याचा प्रश्न काय, तर म्हणे विरोधकांना पाणी दिसत नाही. अरे आम्हाला विरोधकांना पाणी दिसत नाही, जनतेला पाणी मिळत नाही हे त्यांना दिसत नाही. हा तिथे डिबेट झालेला आहे. रस्त्यांच्या संदर्भातला 150 कोटीच्या संदर्भातला आलेली निधी ती कुठल्याही एका व्यक्तीच्या स्वतंत्र मतदारसंघातून किंवा त्यांनी दिलेली निधी नाही, तर ही निधी जी तुम्ही पाणीपट्टी आणि घरपट्टी टॅक्स भरतात नगरकर, त्या निधीतले हे सगळे रस्ते आणि त्याला शासनाने दिलेले 150 कोटी मध्ये आमचा 30% म्हणजे 45 कोटी रुपये हा नगरकरांचा हिस्सा आहे. आणि ते सगळे विकासाची कामं ही नगरकरांच्या टॅक्स मधली आहे. परंतु आम्हाला सांगायला या दिवशी कधीही नगरपालिका महापालिका आणि जनतेच्या पैशातून हे काम आहे कधी आम्ही सांगितलेलं नाही, सांगायचं बी नाही आम्हाला. आतापर्यंत आपण सांगितलं त्या पद्धतीने की भुयारी गटारच्या संदर्भातलं काय नगरकरांचे हाल आहे तुम्हाला माहित आहे. कुठलाही विकास आला आपल्याकडे आतापर्यंत 1000 कोटी रुपये या महानगरपालिकेमध्ये आले, परंतु महानगरपालिकेच्या नगरकरांना त्या 1000 कोटीच्या ज्या योजना सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट मध्ये आले त्याचा फायदा त्यांना मिळाला नाही. मित्रांनो, येणाऱ्या महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून अनेक वक्त्यांना या ठिकाणी बोलायचंय. वेळ आपल्याकडे कमी आहे. एक वक्ता नसल्यामुळे मला आपल्या समोर अनेक मुद्दे ठेवायचे, परंतु वेळ नाही. परंतु कुठल्या ना कुठल्या माध्यमातून घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, आता आपल्याला झालेल्या घरपट्टीच्या संरक्षणाचा विषय असेल, वाढीव आता पाठवलेल्या बिलांचा विषय असेल, हे सर्व बाबी आमचे या लोकसभेचे लोकनेते आणि आम्ही ज्या हे कार्यक्रम ज्यांच्या संदर्भात केलेला आहे, माननीय लंके साहेब हे सविस्तर त्यांच्या भाषणामध्ये आणि अनेक वक्ते बोलणार आहे. या ठिकाणी मी आपल्याला हात जोडून विनंती करतो, मित्रांनो, आमच्याकडे पैसे नाही, आमच्याकडे सत्ता नाही,
आमच्याकडे ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजे एवढ्या मोठ्या होल्डिंग लावायला आमच्याकडे पैसे नाही. ही निवडणूक ही पैशाची निवडणूक नाही, हे जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही लोक निवडणूक करत आहे. तर मी तुम्हाला हात जोडून एक विनंती करतो का नगर शहरामध्ये 17 प्रभागामध्ये जिथं जिथं महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार तिन्ही पक्षाचे तिथं उभे आहेत, तर या उमेदवारांच्या पाठीमाग आपण 15 तारखेला मतदान करून त्यांना विजय करावा, एवढे सांगून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आदरणीय शिवसेनेचे महानगर प्रमुख आदरणीय किरणजी काळे साहेब यांना विनंती करतो की आपण कृपया वास्तविक करा. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्यादेवी होळकर, आनंद ऋषीजी महाराज, या सगळ्या महापुरुषांना आणि संतांना मी सुरुवातीला नतमस्तक होऊन या ठिकाणी नमन करतो. आज या ठिकाणी अहिल्यानगर महानगरपालिकेची जी सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे त्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीचा निश्चयनामा या ठिकाणी प्रकाशित केला जातोय, त्याची ही सभा आहे. या सभेसाठी व्यासपीठावरती उपस्थित असणारे लोकनेते आदरणीय डॉक्टर खासदार निलेशजी लंके साहेब, ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर, आता ज्यांनी या ठिकाणी अत्यंत अभ्यासपूर्ण असं भाषण केलं ते आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते दीप चव्हाण, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माझे सहकारी अभिषेकजी कळमकर, आमचे उपजिल्हा प्रमुख दीपकदादा भोसले, नांगरे मामा, उपशहर प्रमुख मनोज गुंदेचा आणि व्यासपीठावरचे सगळेच नेते मान्यवर होते. सगळ्यांची नावं घेणं आवश्यक आहे, पण मला वेळ अभावी माफ करा, सगळ्यांचा वेळ या ठिकाणी आपल्याला वाचवायचा आहे. मित्रांनो, ही निवडणूक अनेक अर्थाने या ठिकाणी ऐतिहासिक म्हणून आपल्याला याच्याकडे पाहावं लागेल. धर्मवीर संभाजी महाराजांच्या साक्षीनं या ठिकाणी ही निश्चयनाम्याची सभा या ठिकाणी होती आहे. मी ऐतिहासिक यासाठी म्हणालो की तुम्ही ज्या ठिकाणी बसलायत त्याच्या डाव्या हाताला हा जो रस्ता इकडं भिस्तबागकडे जाणारा, खासदार साहेब हा रस्ता या शहरातला मॉडेल रस्ता म्हणून या सत्ताधाऱ्यांनी त्या ठिकाणी घोषित केला होता. 3-3.5 कोटी रुपये या रस्त्यावरती खर्च केले. तुम्ही इतने जरी नजर मारली तुमच्या लक्षात येईल की या रस्त्यावरती जागोजागी खड्डे पडलेले आहेत. रस्त्याची परिस्थिती अशी आहे की कुणी डांबर खाल्लं, कुणी त्या ठिकाणची खडी खाल्ली, हे तुम्हाला त्या ठिकाणी त्यांना विचारावं लागेल. अशी परिस्थिती. तुम्ही ज्या ठिकाणी बसलायत त्याच्या मागच्या बाजूला प्रेमदान चौकाकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्याची सुद्धा काय अवस्था आहे हे वेगळं सांगण्याची गरज या ठिकाणी नाहीये. तुमच्या उजव्या हाताला आता अंधारे म्हणून दिसणार नाही, पण दिवसा जर तुम्ही पाहताल तर एक सांगाडा त्या ठिकाणी उभा आहे. या शहरामध्ये गेले अनेक वर्ष एवढी सत्ता आली आणि गेली, 3 टर्म ज्यांना आमदारकी मिळाली या ठिकाणी महापालिकेत रिमोट कंट्रोल यांच्या हातामध्ये राहिला, पण साधं या शहराची सांस्कृतिक भूक भागवणारं नाट्यगृह सुद्धा यांना उभारता आलं नाही. एक नाट्यगृह या शहरामध्ये नाहीये. नाट्यरसिक असतील, नाट्य कलावंत असतील, यांनी जायचं कुठं? मागच्याला डिसेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये त्या ठिकाणी मी स्टिंग ऑपरेशन केलं होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या ठिकाणी कुठली नाट्यकलाकृती नाही, पण तळीरामांचा अड्डा जो आहे तो त्या ठिकाणी पाहायला मिळाला. तिथं जुगारी त्या ठिकाणी बसतात. जर महानगरपालिकेच्या नाट्य संकुलाची अशी भग्नावस्था असेल तर बाकीच्या गोष्टीबद्दल काय बोलायचं? या शहरामधले अनेक प्रश्न आहेत. विशेषतः शहरातल्या रस्त्यांचा जो प्रश्न आहे तो अत्यंत गंभीर आहे. आज आपण पाहतोय की 150 कोटी रुपयांचा जो जनतेचा निधी आहे त्यातल्या काही रस्त्यांची कामं झाली आहेत, सिमेंटचे रस्ते झालेत, पण हे काही अपवादात्मक रस्ते आहेत. आम्ही 2016 पासूनच्या रस्त्यांचा अभ्यास केला. त्या ठिकाणी 778 रस्ते जे आहेत त्या रस्त्यांच्या कामामध्ये त्या ठिकाणी 300 कोटींपेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार जो आहे तो या ठिकाणी या सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी केला. या बाबतीत मी सत्य बोललो. आमचे नेते खासदार संजय राऊत साहेब यांनी राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे या संदर्भात चौकशीची मागणी केली. मित्रांनो, चौकशीची मागणी मुंबईत नुसती काय केली, यांना झोंगलं शहराच्या लोकप्रतिनिधींनी. त्या ठिकाणी एका भगिनीला पुढे केलं आणि माझ्यासारखे एका सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यावरती त्या ठिकाणी बलात्कारासारखा खोटा गुन्हा जो आहे तो त्या ठिकाणी दाखल केला. मला अटक झाली. रात्री अपरात्री 1:30च्या सुमाराला मी घरामध्ये माझ्या कुटुंबासोबत असताना
त्या ठिकाणी पोलीस आले, दार वाजवलं. आधी 2-3 पोलीस दिसले. म्हटलं काहीतरी असेल माहिती घेऊ. थोडंसं दार उघडून बाहेर आलो तर बघतो तर काय, या बाजूनी पोलीस, त्या बाजूनी पोलीस, घराच्या मागच्या बाजूला पोलीस. दारामध्ये 3 पोलिसांच्या गाड्या लागल्या. काही एक सांगितलं नाही, मला गाडीमध्ये बसवलं आणि कोतवाली पोलीस स्टेशनला घेऊन गेले. 3 दिवस त्या ठिकाणी पोलीस कस्टडी दिली. 3 दिवस. ते 3 दिवस कसे भोगले हे फक्त किरण काळेला माहिती आहे. अनिल वैद्य सत्तेचा गैरवापर कसा करायचा हे यांच्याकडे पाहिलं पाहिजे. त्याच्यानंतर माझा त्या ठिकाणी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. सबजेलला त्या ठिकाणी घेऊन गेले. सबजेलला घेऊन गेले. तुम्हाला एखाद्या चित्रपटात सुद्धा लाजवेल, एखाद्या थ्रिलर सिनेमा जो असतो गंगाजल सारखा, त्यातली परिस्थिती सुद्धा त्या ठिकाणी कमी वाटेल अशा प्रकारचं अत्यंत भयभीत करणारं वातावरण त्या ठिकाणी सबजेलच्या समोर होतं. मी पोलिसांच्या पिंजऱ्यामध्ये होतो आणि बाहेर त्या ठिकाणी या शहरातल्या तथाकथित स्वयंघोषित कार्यसम्राटाचे जे गुंड आहेत, जे मवाली आहेत, ते त्या ठिकाणी टोळक्यानं उभं होते. आणि या लांबून आवाज द्यायचे, बलात्कारी आला, बलात्कारी आला. ही अशी परिस्थिती. आणि पाहिलं की पोलीस बांधवांची हातबलता. माझ्या बाजूला पोलीस, पुढे पोलीस, मागे पोलीस. पण या तुकारांसमोर ते काहीही एक त्या ठिकाणी करू शकले नाहीत. 31 दिवस त्या ठिकाणी मला नगरच्या जेलमध्ये घेतलं नाही. ते म्हणाले की त्या जेलच्या आतमध्ये तुमच्यावरती हल्ला होऊ शकतो. म्हणजे बघा की जेलमध्ये सुद्धा यांची दहशत गुंडगिरी किती आहे, की त्या ठिकाणी सुद्धा किरण काळेसारखा एक सामान्य कार्यकर्ता जो सत्य बोलतो त्याचं संरक्षण त्या ठिकाणी हे पोलीस करू शकत नाही, सरकार करू शकत नाही. म्हणजे मला पोलिसांना दोष द्यायचा नाही, पण सत्तेच्या माध्यमातून त्यांची जी गैरचित्रित केली जाते, दुरुपयोग केला जातोय, ही त्यांची अद्भुतता आहे. मला नाशिकच्या जेलला नेलं, नाशिक सेंट्रल जेलला. एक महाराष्ट्रातलं एक मोठं जेल. येथे तुम्हाला सांगतो 31 दिवस, एक एक दिवस, एक एक तास, एक एक मिनिट, एक एक सेकंद मी मोजतोय आज सुद्धा. त्या ठिकाणी सुद्धा माझा प्रचंड छळ त्या ठिकाणी या तथाकथित कार्यसम्राटांच्या आदेशावरून त्या ठिकाणी जेलमध्ये केला गेला. पण मी सांगतो की मी हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा सैनिक आहे. मी हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोडांचा सैनिक आहे. त्या ठिकाणी मला ऑफर दिल्या गेल्या, त्या ठिकाणी मला सांगितलं गेलं की तुम्ही शरण या, तुम्ही त्या ठिकाणी कार्यसम्राटांचं नेतृत्व मान्य करा, त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्यावरचे गुन्हे मागे घेऊ, तुमची मुक्तता करू, तुम्हाला त्या ठिकाणी अभय देऊ, तुम्ही अजित पवारांची उपस्थिती प्रवेश तुमच्याकडून आणू त्या ठिकाणी. पण हा किरण काळे आणि भैयांचा वाघ जो आहे, हा शिवसैनिक जो आहे, तो त्या ठिकाणी झुकला नाही. त्यांची ऑफरा लाथ मारली, पण 31 दिवस तुरुंगाची काढून परत बाहेर आलो आणि तुमच्यावर आज त्या ठिकाणी तुमच्यासाठी लढतोय. ठीक आहे, झाला गेला प्रसंग सोडून देऊ, त्यातनं काही नाव होणारा मी कार्यकर्ता नाही, पुढे लढतोय. पण आजही त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 2 दिवसांपूर्वी या शहरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ येऊन गेले. खूप मोठमोठ्या गोष्टी त्यांनी केल्या, अनेक घोषणा केल्या. एक गोष्ट तर अशी केली की देशाच्या केंद्रीय गृहमंत्र्यांशी मी बोलतो आणि कुठला एक सिस्पे नावाचा घोटाळा आहे त्याची चौकशी लावतो. बघा बरं का नाही ते, म्हणजे यांच्या स्टेजवरती केंद्रीय मंत्री राहिलेल्या या देशाचे मंत्री जे शहरात होते आपल्या भारतीय जनता पार्टीचे, ज्यांनी घोटाळा घातले, ज्यांनी अर्बन बँक सारखी बँक लुटून खाल्ली, अरे त्याच्या चौकशीबद्दल देवाभाऊ तुम्ही शब्द नाही काढत. आणि जो एक सज्जन माणूस या ठिकाणी समाजाची सेवा करतोय, एका शिक्षकाचा माणूस, एका शेतकऱ्याचा मुलगा त्या ठिकाणी काम करतोय, तर त्याच्यावरती तुम्ही सीबीआयची इन्क्वायरी लावण्याची देखील घोषणा करता. नेते काळजी करू नका, तमाम महिला नगरकर आणि शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहेत. तुमच्या केसाला जरी धक्का लावला ना तर आम्ही त्याकडे रान पेटून टाकू. नाही चालणार ही दादागिरी, गुंडगिरी, ही दहशत खपून घेणार नाही. लोक शून्य आहेत, नगरकर बोलत नाहीत म्हणजे जरा गांडू समजू नका तुम्ही. अरे ही जनताची आहे. जर किरण काळेसारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही जेलमध्ये टाकता तर घाबरणार ना? हा, का नाही घाबरणार? इथं आमचे रामभाऊ आणि कुठे रामभाऊ, एक मिनिट उभा राहा, उभा राहा. पहा बरं या माणसाकडे, रामभाऊवरती हात करायचं तू सांगा. या माणसाकडे पैसे वजन किती आहे? हा, अरे रामभाऊला असं उचललं तर रामभाऊला असं धरून मी तुम्हाला दाखवतो. एवढा हलका माणूस आहे. पण या हलक्या माणसाचं वजन जे ते एवढं मोठं आहे की त्या ठिकाणी या शहराच्या आमदाराला त्या ठिकाणी कट्टा दाखवा लागला. कट्टा. रामभाऊ तुमचा विजय निश्चित आहे, घाबरू नका, तुमचा विजय निश्चित आहे. एक निवडणूक आठवा तुम्ही पूर्वीची, या ठिकाणी विनीत पाऊल बुद्धे एक शिकलेला माणूस, त्यांच्या निवडणुकीमध्ये अशाच प्रकारची दहशत जी आहे ती त्या काळात केली गेली होती. लोकांनी सगळ्या दहशतीला झुगारलं आणि एक ऐतिहासिक निकाल त्याला दिला होता. रामभाऊ तुमच्यावरती सुद्धा तोच गुलाल जो आहे तो 15 तारखेला तुमच्या अंगावरती पडल्याशिवाय राहणार नाही.
आज या ठिकाणी अनेक मुद्दे आहेत, पण मी अगदी धावत्या 2-3 गोष्टी मांडतो आणि थांबतो आणि पुढे बाकीच्या मान्यवरांना बोलायचं आहे. या शहरामध्ये जवळपास 5 लाखांची लोकसंख्या आहे, पण उद्यानं किती? फक्त 2. महालक्ष्मी उद्यान आणि गंगा उद्यान. मी पुण्यात राहिलो शिक्षणाच्या निमित्तानं, मी मुंबईत राहिलो, मी दिल्लीत राहिलो. तुम्हाला मित्रांना सांगतो, त्या भागामध्ये, त्या शहरांमध्ये तिथं साधारणतः एक 25-30 हजार माणसांच्या मागे एका लोकवस्तीमध्ये त्या ठिकाणी छोटी उद्यानं असतात, जॉगिंग ट्रॅक असतात. का बरं? नगरकरांचा अधिकार नाही का? या शहरातले अनेक असे काही महानगरपालिकेचे भूखंड आहेत की ज्यांच्यावरती त्या ठिकाणी या राजकीय नेत्यांच्या बगलबच्च्यांनी ताबेमारी केलेली आहे. अरे आमच्या मुलांनी खेळायचं कुठं? क्रीडांगणाची तुम्ही राहिली पाहिजेत की नाही? तुम्हाला आम्ही सांगतो, तुम्ही सत्ता आमच्या हातामध्ये द्या. त्या ठिकाणी या शहरातले जेवढे काही भूखंड त्या ठिकाणी यांनी ताबेमारी करून गिळंकृत केले महापालिकेचे, ते सगळे मोकळे करू आणि त्या ठिकाणी उद्यानं आणि मुलांना खेळणारी क्रीडांगणाचे ती त्या ठिकाणी उभे करू. ताबेमारीचा सुद्धा विषय फार मोठा आहे. नेते सगळ्यांना आपल्याला कल्पना आहे, नगरकरांना कल्पना आहे की जे लोक आज हिंदुत्वाचा अजेंडा त्या ठिकाणी सांगतात, हिंदुत्वाच्या नावाने गळा ओकतात, समाजामध्ये भांडण लावतात, ते निर्माण करतात. अरे ते लोक जे आहेत ना, खुद आपले गिरेबान में झांक के देखो, जैन मंदिराची जी भूखंडाची जागा आहे ती जागा त्यांनी त्या ठिकाणी लाटली आणि त्या जागेवरती स्वतःचं राजकीय कार्यालय थाटलं. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज. देव, देश आणि धर्म यासाठी आम्ही लढतो असं सांगता आणि स्वतः हिंदूंच्या, जैनांच्या मंदिरांच्या भूखंडावरती त्या ठिकाणी ताबेमारी करता. जैन मुनी जे आहेत त्या ठिकाणी, साधू संत, त्यांना त्यासाठी नगरमध्ये यावं लागलं. नगरमध्ये म्हणजे सगळ्या वस्त्रांचा त्याग करून, म्हणजे अन्न सुद्धा हे जे जैन साधू मुनी आहेत ते ताटे जेवत नाहीत, हातामध्ये असं त्यांना वाढावं लागतं आणि मग ते हातामध्ये घेतात. एवढा त्याग ती लोक करतात. अशा एका साधूला त्या ठिकाणी पुण्याच्या HND जैन बोर्डिंगचा जो भूखंड लाटला होता, तो लाटल्यानंतर तिथलं जे काही लढा उभा केला, भूखंड मोकळा केला, नगरमध्ये त्यांना यावं लागलं आणि यांनी त्या ठिकाणी वचन दिलं की फेब्रुवारी 28 पर्यंत तो भूखंड आम्ही खाली करू. मी तुम्हाला आज या ठिकाणी अत्यंत निश्चयाने सांगतो, जर 28 फेब्रुवारी पर्यंत जर या कार्यसम्राटांनी धर्माचा, मंदिराचा भूखंड त्या ठिकाणी जागा खाली करून जर परत समाजाला केलं नाही ना, तर एक मोठी लढाई जी आहे ती आम्ही धर्मासाठी त्या ठिकाणी सगळे मिळून उभी करू. या निमित्तानं एकच आणखी सांगेल की येणारी निवडणूक जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे. या शहराच्या भवितव्यासाठी एक दिशा देणारी ही निवडणूक राहणार आहे. आता आज 10 तारीख आहे, उद्याची 11 तारीख जाईल, 12 तारीख जाईल, पण 13 आणि 14चा दिवस आणि रात्र जी आहे ती त्या ठिकाणी वैरायची, हे लक्षात घ्या. नगरकरांना मी त्या ठिकाणी सांगतो की लक्षात घ्या की रात्री अंधारामध्ये त्या ठिकाणी येऊन तुमची कडी वाजवली जाईल बरं का. आणि तुम्ही विचारलं आतून, अरे कोण आहे? तर म्हणतील मी आहे. हळूच सांगतील मी आहे. तुम्ही विचार, अरे कोण? पण नाव सांग. अहो मी आहे दारुगुडा. कोण असेल माहितीये? एखादी कमळा असेल, एखाद्या हातावरती घड्याळ बांधून त्या ठिकाणी येईल. आमच्या बाळासाहेब ठाकरेंचं चोरेल धनुष्यबाण जे त्या हातामध्ये घेतलेले काही लोक त्या ठिकाणी येतील आणि त्या ठिकाणी लक्ष्मीचं दर्शन द्यायचा प्रयत्न करतील. तुम्ही दार उघडा, जरूर उघडा. ते त्याचं काय करायचं काय नाही हे मी सांगत नाही, पण एक सांगतो की यांनी रोजगार हमीवर जाऊन कष्ट करून काय गोळा करून आलेलं नाही बरं का. चोरामाऱ्या करून, लुटालूट करून, भ्रष्टाचार करून सगळं गोळा केलेलं आहे. काय घ्यायचं नाही घ्यायचं ते तुम्ही तुमचं ठरवा, पण 15 तारखेला त्या ठिकाणी या शहराचं भवितव्य बदलण्यासाठी तुम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या समोरचं बटन जे ते त्या ठिकाणी दाबवा आणि सगळ्या उमेदवारांना त्या ठिकाणी भरघोस मतांनी विजय करा असं आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आदरणीय खासदार डॉक्टर निलेश लंके साहेब यांचा सन्मान होतोय. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष अहिल्यानगर निलेशजी मालपाणी साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय निलेशजी लंके साहेब यांचा सन्मान करावा. खासदार डॉक्टर निलेशजी लंके साहेब यांचा ठिकाणी सन्मान होतोय. निलेशजी मालपाणी साहेब राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अहिल्यानगर यांच्या वतीने मालपाणी साहेबांना विनंती करतो की आपण घोषणा करावी. साहेब, मी काय भाषणासाठी उभा नाहीये, मी फक्त एक घोषणा देण्यासाठी उभा आहे. सर्वांनी हात वरती करायचे, सर्वांनी, दोन्ही पण हात वरती पाहिजे सगळ्यांचे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.
जायंट किलर निलेश लंके साहेब खासदारांनी बसवले तुम्हाला 5 वर्षासाठी घरी. रामकृष्ण हरी. धन्यवाद सर. यानंतर माजी महापौर तथा शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय अभिषेकजी कळमकर साहेब यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. आपल्या सर्वांच्या वतीने ओ भैया कैमरा आई तुळजा भवानीला स्मरण करून छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सगळ्याच महापुरुषांना ज्यांना आठवून स्मरण करून ही महानगरपालिकेची निवडणूक आमचे व्यासपीठावर बसलेले सगळे उमेदवार लढवत आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने या महापुरुषांना अभिवादन करतो. जय भवानी. मित्रांनो, वेळ कमी आहे. अगदी थोडक्यामध्ये आजची ही सभा याला एक वेगळं स्वरूप आहे. आजची ही सभा निवडणुकीच्या काळामध्ये दीप चव्हाण साहेबांनी सांगितलं की जाहीरनामा हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकतो. पॅम्पलेटद्वारे वर्तमानपत्रामध्ये हे जाहीरनामे येतात, विविध पक्षांचे येतात. 2003 साली स्थापन झालेली महानगरपालिकेची निवडणूक आणि त्यानंतर अनेक जाहीरनामे आपण बघितलेले आहेत. पण आज सकाळीच अगदी 11th आरला ज्याला आपण म्हणतो, जी सभा आज निश्चय नामाच्या नावाने ही आज हा निश्चयनामा प्रसिद्ध होणार आहे. हा संकल्प आणि हा विचार, ही विचारांची सभा खासदार निलेश लंके साहेबांनी आणि संबंध महाविकास आघाडीने या ठिकाणी आयोजित केली. त्याबद्दल व्यासपीठावर उपस्थित असलेले खासदार लोकनेते निलेश लंके साहेबांचा आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो. उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय दादाभाऊ, उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ जे आता 8व्यांदा निवडणूक लढवत आहेत असे दीप चव्हाण साहेब, एक मुलूक मैदानी तोफ ज्यांच्यावर अनेक वेळा अन्याय झालेला आहे पण तरी देखील या शहराच्या सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी लढत असतात असे आमचे मित्र किरण भाऊ काळे. उपस्थित आता अनेक मान्यवर आहेत. एक जुने असणारे नगरसेवक, चांगलं ज्यांनी काम केलेलं आहे असे आरिफ भाई असतील. उपस्थित असलेले माजी नगरसेवक संजू भाऊ, आमचे कार्याध्यक्ष नामदेवराव पवार, आमचे मित्र विधानसभेचे अध्यक्ष निलेशजी मालपानी, फारुख भाई. आता मी नाम उल्लेख काय करत नाही, मला सगळ्यांनी माफ करावं. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, तब्बल 8 वर्षानंतर, एका दीर्घ काळानंतर ही महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. आता महानगरपालिकेची निवडणूक ही व्हायला पाहिजे होती 2023 साली, कारण मागची निवडणूक झाली होती डिसेंबर 2018 साली. परंतु आता या देशभरामध्ये एक हुकुमशाही पद्धतीचं राजकारण संबंध देशामध्ये चालू झालेलं आहे. आत्ताच ज्या नगर परिषद नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामधली कशा पद्धतीने आपण जर बघितलं तर सगळ्या स्वायत्त संस्था आता निवडणूक चालू आहे. मोठे मोठे आरोप हे केले नाही पाहिजे, कारण त्यांच्या माध्यमातूनच आपल्याला निवडणूक लढवायच्या. परंतु असे अनेक लोक या सत्ताधारी मंडळींच्या हाताखालचं मांजर झालेले दुर्दैव आहे. 2015 साली जवळपास 13 वर्षापूर्वी
मला पवार साहेबांनी या शहराचं 23व्या वर्षी मी या शहराचा महापौर झालो. वय खूप लहान होतं, परंतु मला बाळकडू होतं आमच्या दादांचं. आणि त्यावेळेसपासून अनुभव कमी होता, थोडा काळ पण 11 महिन्याचाच मिळाला. आणि निश्चित प्रकारे एक महानगराचं स्वरूप या जनतेच्या हितासाठी आपल्याला बघायचं होतं. चला, आपले तुतारीचे जे आता भोंगा जरा 2 मिनिटं शांत करा. त्यावेळेस अनेक अडचणी झाल्या. वय कमी होतं, त्याच्यामुळं काय काय करावं. महापौर हा काय सोपा शब्दही नाही. बहुमान अनेक ठिकाणी होत होता, परंतु ती खुर्ची, मला एका ज्येष्ठ आमच्या नागरिकांनी सांगितली, ती खुर्ची काटेरी असती. आणि त्यात कूटनीती करणारा सहकारी माझ्यासोबत होता. त्याच्यामुळे अनेक अडचणींना सामोरं मी जात होतो. आज जर तो बहुमान असता आणि जीवापाड प्रेम करणारा लोकनेता निलेश लंके माझ्या सोबत असता, तर निश्चित प्रकारे 11 महिने काय असू, 3 महिन्यात या अहिल्यानगर शहराचं स्वरूप आम्ही बदललेलं असतं. मित्रांनो, अनेक मुद्दे आहेत. बोलत असताना महानगरपालिका खऱ्या अर्थाने त्याचा उद्देश, ही पालिका फक्त स्थापन होणे पुरेसे नव्हतं. लोकांच्या कल्याणासाठी, लोकांचं जीवमान उंच करण्यासाठी या सगळ्या गोष्टींची आवश्यकता खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधींवर असते. परंतु दुर्दैवानं अपेक्षित बदल हा काय झालेला दिसला नाही. बदल हा काय होतो, संपूर्ण नगर शहराने पाहिलेला आहे. बदल घटनांमध्ये सध्या चालू आहे. कुठं चॉपर काढलं जातं, कुठं खोटे गुन्हे दाखल होतात. 4 दिवसापूर्वी कट्टा निघालेला होता. रामभाऊ आणि किरण भाऊंनी उदाहरण दिलं. शेतकऱ्याचा मुलगा आहे तो, कधी बघितलं त्याला? सावेडी उपनगराने अख्ख्याने पाहिलं नव्हतं, त्याची धास्ती बसायला लागली तुम्हाला. त्यांची आई बघा तिथं 72 वर्षाच्या आहेत. काल आम्ही 15 किलोमीटर खासदार साहेब आणि आम्ही त्यांच्यासोबत हिंडलो. मी बाईंना म्हटलं, बाई तुम्ही ऑफिसवर जा, तुम्ही घरी जा, तुम्ही विश्रांती करा. त्या म्हणल्या, माझा पोरग कसं निवडून येत नाही ना, हे मी बघते. अरे यांनी बंदुकीचा धाक दाखवू द्या, दांडके दाखवू द्या, यांची आमदारकी दाखवू द्या, नाही तर काही मोठी धाक दाखवू द्या. माझं पोटचं पोरग आहे, त्याला लढायला शिकवणारी मी आहे. त्याला जिंकता कसं येईल ही मी विश्वास निर्माण केलेल्या माझ्या प्रभागामध्ये. त्याच्यामुळं रामभाऊ आणि तुम आगे बढो, या शहराचं कशा पद्धतीने राजकारण करता तुम्ही, तुम्हाला शरम आली पाहिजे. अचानक 3 वेळा ज्यावेळेस आमदार आपण झाला, त्यावेळेस अचानक हिंदुत्व घुसलं. छत्रपती शिवाजी महाराज एकटेच आपल्याला समजतात का? अरे आमचं आराध्य दैवत येते या अहिल्यानगर जिल्ह्याच्या 24 लाख लोकांचा आराध्य दैवत आहे. बेमीच्या देठापासून गर्जना करून आम्ही त्या ठिकाणी महाराजांचं नाव घेतो. परंतु आता वेगळंच बोलायचं. कालच्या सभेमध्ये सांगायचं, मुकुंदनगरमध्ये मला एकही तिकीट मागायला आले नाही. मी सुद्धा तुमच्या सोबतच प्रचार करत होतो तुमच्या विरोधात. दर्ग्यामध्ये फाते तुमच्यासाठी पण वाचले गेले, माझ्यासाठी पण वाचले गेले.
गुरुद्वाऱ्यामध्ये तुम्ही देखील गेले मत मागायला, मी देखील गेलो. गणपती बाप्पा मोरया म्हणायला तुम्ही गेले, मी गेले. असं काय अचानक वेगळंच या शहराला काहीतरी लोकांना भावल अशा पद्धतीचं काहीतरी एक अजेंडा राबवायचा, परंतु हे लोकांना भावत नाही. लोकांना चीड निर्माण झालेली आहे. याचं कारण आहे अनेक विकास कामापासून आपण वंचित आहेत. लोकांना हे पटत नाहीये. ज्या वेळेस पासून आम्ही या महानगरपालिकेचा प्रचार सुरू केला त्यावेळेस खासदार साहेबांना ज्यावेळेस तुतारी दिसती, मशाल दिसती, हाताचा पंजा दिसतो, त्यावेळेस लोकांना कुठेतरी लोकांच्या मनामध्ये आनंद व्यक्त होतो. आम्ही तुमच्या विरोधात आहे म्हणून नाही, परंतु लोकांचा आवाज दबलेला आहे. लोकांना प्रकट होता येत नाहीये. महापालिकेच्या निवडणुका ज्यावेळेस सुरू होतात, ज्यावेळेस प्रचारासाठी आपण दारादारा ठिकाणी हिंडतो, त्यावेळेस लोक समर्थन पण करतात. तुम्हाला तुमच्या ज्या चुकलेल्या गोष्टी आहेत ते देखील ऐकवतात, परंतु या शहराचा आवाज हा जो दबलेला आहे तो आता आम्ही निष्ठून काढू. आणि याचं खरं कारण आहे की सगळीकडून टार्गेट करायचं. आता जास्त काही मी बोलत नाही राजकारणावर. आजचा जो विषय आहे तो आहे निश्चयनाम्याचा. हा निश्चयनामा म्हणजे काय आहे? मी जे तुम्हाला सांगितलं की महानगरचं स्वरूप या शहराला कसं प्राप्त व्हावं, त्यासाठी खासदार निलेश लंके साहेबांची संकल्पना आहे. ते म्हणजे दर्जेदार विकास कामं, रस्ते असतील, लाईट असतील, पाणी पुरवठा असेल. पाणी पुरवठ्याबाबतीत आणि केंद्र सरकारच्या योजनेबाबतीत खासदार साहेब बोलणार आहेत. इथं साधे बाजारपेठामध्ये महिलांना शौचालय नाही. काय विकास केला? सगळी मोठे मोठे पदं आहेत तुमच्याकडे, ट्रिपल इंजिन सरकार आहे, सगळं आहे. का नाही राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी मूलभूत गरजांविषयी त्या व्यासपीठावरून बोलले? हे सगळे असे विविध अशा गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये यांचा प्रचार चालू आहे. परंतु या अहिल्यानगर शहराची जनता हुशार झालेली आहे, सुज्ञ आहे आणि निश्चित प्रकारे येणाऱ्या 15 तारखेला जनतेच्या हितासाठी निश्चित प्रकारे या शहराचा कायपालट करण्यासाठी ही निवडणूक जनता हातात घेणार आहे. आता माझ्या मनोगतानंतर आपल्याला या स्क्रीनवर आम्ही निश्चयनामा काय आहे आमचा तो दाखवण्याचा प्रयास करू. पहिला जाहीरनामा प्रकाशनानंतर या ठिकाणी हा व्हिडिओ आपण सादर करणार आहोत. आपण सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने हा ऐकावा, बघावा. एवढंच या ठिकाणी बोलून मी थांबतो. आपण सर्वांनी येत्या 15 तारखेला महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार या शहराच्या लोककल्याणासाठी, दर्जेदार विकास कामांसाठी निवडून द्यावेत. एवढंच आपल्याला विनंती करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय शशिकांतजी गाडे सर या ठिकाणी आलेत. मी त्यांना व्यासपीठाच्या वतीने विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. धन्यवाद. जाहीरनामा प्रकाशन आणि त्यानंतर व्हिडिओ प्ले करणार आहोत. सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की आपण कृपया जाहीरनामा प्रकाशनासाठी उभं राहायचं. धन्यवाद. सर्वांनी खाली बसायचंय.
जे समोर जे उभ्या आहेत आमच्या महिला भगिनी, त्यांना विनंती आहे की आपण कृपया बसून घ्या. एखाद्या शहराची खरी ओळख त्या शहराच्या विकासातून, संस्कृतीतून आणि प्रशासनातून प्रकट होते असं म्हणतात. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी परकीय आक्रमणांच्या अत्यंत कठीण काळात सुद्धा न्याय, लोककल्याण आणि विकास यांचा अद्वितीय समतोल साधत देशाच्या पुनर्निर्माणाचं महान कार्य केलं. त्याच विचारातून प्रेरणा घेऊन अहिल्यानगरच्या सर्वांगीण विकासाचा हा ठाम काय आहे का ते कोणाचं नाही अन्य त्यांचं एखाद्या शहराची खरी ओळख त्या शहराच्या विकासातून, संस्कृतीतून आणि प्रशासनातून प्रकट होते असं म्हणतात. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी परकीय आक्रमणांच्या अत्यंत कठीण काळात सुद्धा न्याय, लोककल्याण आणि विकास यांचा अद्वितीय समतोल साधत देशाच्या पुनर्निर्माणाचं महान कार्य केलं. त्याच विचारातून प्रेरणा घेऊन अहिल्यानगरच्या सर्वांगीण विकासाचा हा ठाम संकल्प असणारा निश्चयनामा आम्ही आपल्या समोर सादर करत आहोत. महानगरपालिका मोफत विमा योजना. नगर शहरातील सर्व नागरिकांसाठी मोफत आरोग्य आणि अपघात विमा देण्यासाठी महानगरपालिका मोफत विमा योजना सुरू करण्यात येईल. याद्वारे गरजू आणि दुर्बल घटकांना विशेष सुरक्षा कवच देण्यात येईल. 1 ते 5 वयोगटातील नवजात शिशूंना सर्व समावेशक आरोग्य विमा कवच याद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. घरपट्टी आणि पाणीपट्टी. जर एक शहर एक घरपट्टी असेल तर मग शहरातील सगळ्यांना समान सुविधा का नाहीत? प्रत्येक प्रभागातील नागरिकांना समान सुविधा मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य, संरक्षण या सर्वच बाबतीत सगळे नगरकर समान असतील. आधुनिक काळाची गरज ओळखून बनवण्यात आलेली 15 मिनिट शहर ही संकल्पना. या अंतर्गत शिक्षण, आरोग्य सेवा, रोजगार, बाजारपेठ, उद्यानं, खेळाची मैदानं आणि दैनंदिन आवश्यक सुविधा नागरिकांना त्यांच्याच परिसरात अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर सहज उपलब्ध होतील. यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च कमी होईल. स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल, रोजगार निर्मिती वाढेल आणि पर्यावरणपूरक आणि मानवी चेहरा असलेलं शहर उभं राहील. अहिल्यापुत्र इंटर्नशिप प्रोग्राम. अहिल्यानगर मधील सुशिक्षित, होतकरू आणि बेरोजगार युवक युवतींसाठी 1 लाख रुपयांपर्यंत अहिल्यापुत्र इंटर्नशिप या नावानं रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या जातील. स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षितता या बाबींना विशेष प्राधान्य दिले जाईल. महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी विशेष पिंक टॉयलेटची व्यवस्था करण्यात येईल, ज्यामध्ये सॅनिटरी नॅपकिन्स यासह विविध सुरक्षा विषयक गोष्टींची उपलब्धता करून देण्यात येईल. प्रत्येक प्रभागात मोहल्ला क्लिनिक सुरू करून मोफत आरोग्य तपासणी आणि औषधे दिली जातील. शहराच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल. सक्षम आणि आधुनिक सार्वजनिक परिवहन व्यवस्था उभारली जाईल. ई बस सेवा, सायकल ट्रॅक, पादचारी मार्ग आणि स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल यामुळे वाहतूक कोंडी कमी केली जाईल. नियोजनबद्ध पार्किंग याद्वारे रस्त्यांवरील अडथळे दूर केले जातील. नागरिकांची आर्थिक लूट करणारी पे अँड पार्क ही योजना बंद करून वाहतूक व्यवस्था अधिक न्याय्य, सुलभ आणि नागरिक हिताची बनवण्यात येईल. अहिल्यानगरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळखीचे जतन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करतानाच त्यांच्या पुतळ्याची उंची लक्षणीय दृष्ट्या वाढवून त्या स्मारकाचं पुनरुज्जीवन केलं जाईल. अद्ययावत सांस्कृतिक भवन, कला, साहित्य, नाट्य, लोककला आणि परंपरांना प्रोत्साहन दिले जाईल. स्पर्धा परीक्षा. UPSC आणि MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासकांसाठी आधुनिक फिरती ग्रंथालये
आणि सार्वजनिक अभ्यासिका उभारण्यात येतील. प्रशासन गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन करण्यासाठी प्रत्येक प्रभागात सक्षम प्रशासन यंत्रणा उभी केली जाईल. निर्णय प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवून झिरो करप्शन, झिरो डिले या तत्वावर आधारित प्रशासन प्रत्यक्षात आणले जाईल. नागरिकांच्या तक्रारींच्या तत्काळ निवारणासाठी स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष, 24/7 हेल्पलाईन सेवा आणि डिजिटल प्रणाली कार्यान्वित करण्यात येईल. सीसीटीव्ही आणि स्मार्ट निगराणी प्रणाली, शहराची सुरक्षा भक्कम करण्यासाठी महत्वाच्या ठिकाणी स्मार्ट निगराणी प्रणालीद्वारे लक्ष ठेवले जाईल. ताबेमारी, मोकाटकुत्री, अस्वच्छता यावर शास्त्रशुद्ध, मानवी आणि दीर्घकालीन उपाययोजना केल्या जातील. शिक्षण, बंद पडलेल्या मनपा शाळा पुन्हा कार्यान्वित करून मोफत, दर्जेदार आणि डिजिटल शिक्षण दिले जाईल. कौशल्य विकास केंद्र, प्रशिक्षण योजना, स्टार्टअप आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्थानिक रोजगार निर्मितीला चालना दिली जाईल. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि स्वयंसहायता गटांसाठी विशेष योजना राबवून सर्वसमावेशक विकास साधला जाईल. फेज 2 पाणी पुरवठा योजना, अनेक काळापासून रखडलेली ही पाणी पुरवठा योजना पूर्ण करून प्रत्येक घराला दररोज स्वच्छ आणि मुबलक पाणी दिले जाईल. पावसाळ्यात घरांमध्ये पाणी शिरूच नाही यासाठी व्यवस्थापन केले जाईल. ओढे, नाले, जलनिस्सारण व्यवस्थेचा श्वास मोकळा केला जाईल. घरपट्टी, पाणीपट्टी यांची आकारणी सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल करून नागरिकांवरील आर्थिक ताण कमी केला जाईल. नगरकरांनो, हा फक्त जाहीरनामा नव्हे, तर हा आमचा निश्चयनामा आहे. अहिल्यानगरच्या उज्ज्वल भविष्याचा ठाम संकल्प आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी आणि या अहिल्यानगरचा विकास नव्या उंचीवर नेण्यासाठी महाविकास आघाडीचे हात बळकट करा. धन्यवाद. आणि यानंतर आदरणीय अभिजित ससाने साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष. विखुरलेल्या देशबांधवांना एकत्रीच्या सूत्रात गुंफून स्वराज्याचे जनआंदोलन उभ्या करणाऱ्या राजमाता जिजाऊ 18 पगड जातीतील तरुणांना एकत्रित करून तुमचं आमचं रयतेचं स्वराज्य ज्यांनी निर्माण केलं, असे तुमचे आमचे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आजच्या आशीर्वादाखाली ही सभा संपन्न होते. असे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या, दीनदलितांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या अगदी झुगी झोपडीपर्यंत घेऊन जाण्याचं थोर कार्य करणारे जागतिक दर्जाचे समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, ज्ञानज्योतिमाई सावित्रीमाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य सूर्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, संत भगवान बाबा, संत वामन भाऊ, या देशाचे थोर महापुरुष डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब, या सर्व बहुजन महापुरुषांना, त्यांच्या विचारांना, त्यांच्या कार्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या महाविकास आघाडीच्या वतीनं प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. मित्रांनो, होऊ घातलेली ही ऐतिहासिक अशी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीला आपण खऱ्या अर्थानं सामोरे जात असताना या निवडणुकीमध्ये प्रचाराचे मुद्दे काय असले पाहिजे, प्रचार कुठल्या मुद्द्यावरती केला पाहिजे, निवडणूक कुठल्या मुद्द्यावरती लढवली पाहिजे, खऱ्या अर्थानं याचा विसर या सगळ्या विरोधकांना खऱ्या अर्थानं पडलेला आहे. ही निवडणूक ही स्थानिक पातळीवरती, स्थानिक प्रश्नावरती, या शहरातल्या आमच्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या मुद्द्यावरती ही निवडणूक खऱ्या अर्थानं लढायला पाहिजे. परंतु या सर्व विरोधकांना झोपेत पण, सकाळी उठल्यानंतर देखील, दुपारी देखील, जिथं जातं तिथं ज्या पद्धतीनं संताजी धनाजी विरोधकांना, मुघलांना आपले पाण्यात दिसायचे, त्या पद्धतीनं या देशामध्ये सर्वसामान्यांचा, गरिबांचा, कष्टकऱ्यांचा चेहरा या नगर दक्षिण, अहिल्यानगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार विरोधकांना जिथं जातील तिथं खऱ्या अर्थाने दिसत आहेत. मित्रांनो, अनेक मुद्द्यावरती खऱ्या अर्थानं बोलायचं होतं, वेळ कमी आहे, परंतु खऱ्या अर्थानं माझी तब्येत खराब होती. काकडे सरांना मी फोन केला, मला 2 दिवस झाले राहत नव्हतं. कुठेतरी बंद पडलेलं कवाड, ते कवाड आहे का काहीतरी या ठिकाणी आले
आणि आपली घोषणा चोरली. कुठली घोषणा होती? ती घोषणा होती रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी. ही आपली घोषणा चोरली आणि काय म्हटले? रामकृष्ण हरी, निलेश लंकेंना पाठवा घरी. अरे निलेश लंकेंना पाठवायला घरी आणि त्यांच्यावरती खऱ्या अर्थानं बोलायच्या अगोदर कवाडे साहेब एखादी ग्रामपंचायतची निवडणूक तुम्ही लढवायला पाहिजे होती. कुणीतरी फेकलेल्या तुकड्यावरती लाचारीनं तुम्ही त्या ठिकाणी गेलेला आहात आणि निलेश लंके साहेबांसारख्या जो माणूस ग्रामपंचायत पासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकी आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये इथल्या तमाम गोरगरिबांचं प्रतिनिधित्व करतोय, त्या माणसावरती तुम्ही बोलताय. खऱ्या अर्थानं विचार करण्याची आवश्यकता आहे. ज्या पवार साहेबांनी तुमच्या कवाडे साहेबांना खासदारकी दिली, त्या पवार साहेबांच्या मावळ्याला खऱ्या अर्थानं बोलत असताना आपण जरा आपल्या गिरबांमध्ये जरा ढोकून पाहायला पाहिजे होतं. मित्रांनो, अनेक मुद्दे आहेत, अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या, पण वेळ अतिशय 5 मिनिटाची वेळ या ठिकाणी मालपाणी साहेबांनी दिलेली आहे. पण खऱ्या अर्थानं साहेबांच्या बाबतीमध्ये यांनी निवडणूक खऱ्या अर्थानं लंके साहेब आणि विरोधक असाची निवडणूक यांनी या उंबरठ्यावर खऱ्या अर्थाने घेऊन गेली. तर त्या ठिकाणी आपण साहेबांच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थानं 2 मिनिटं बोललं पाहिजे. कोरोनाची भयंकर लाट आली. मित्रांनो, या कोरोनाच्या काळामध्ये रक्ताची नाती एकमेकाला ओळखत नव्हती. अशा काळामध्ये सर्वसामान्य माणसाच्या, गरीबाच्या, दलिताच्या, श्रमिकाच्या गळ्यामध्ये हात टाकण्याचं काम या देशामध्ये कुणी केलं असेल तर त्याच्या नेत्याचं नाव आहे डॉक्टर निलेश लंके साहेब. कोण होता? विसर पडला का आपल्याला या गोष्टीचा? या गोष्टी खऱ्या अर्थानं विसरायचं नाही. कवाडे साहेब, हजारो पेशंटला आमचा हा नेता घरी बरं करून घरी पाठवत होता. त्यावेळेस आपण कुठे होतात? आपली पात्रता काय, आपली उंची काय, आपण बोलतो काय आणि कुणाविषयी बोलतो? खऱ्या अर्थाने याचा विचार करावा लागणार आहे. कारण आमच्या नेत्यावर येणाऱ्या काळात जर कुठलाही नेता बोलत असेल तर त्याला उत्तर द्यायला आमच्यासारखे बाबासाहेबांची लेकरं, अण्णा भाऊंची लेकरं त्याला कुठल्याही पद्धतीने कमी पडणार नाहीत. मित्रांनो, कवाडे साहेबांना खऱ्या अर्थानं आठवण करून दिली पाहिजे. ज्या नेतृत्वाच्या विचारांचा वारसा आणि वसा स्वीकारून आमचा नेता आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये नाव कमावलंय, त्या नेत्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मराठवाडा विद्यापीठाला नाव देत असताना 17-18 वर्षाचा संघर्ष ज्यांनी संपवला ते पवार साहेबांचे उपकार खऱ्या अर्थाने तुम्ही या ठिकाणी विसरलेला आहात. आज सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं लाचारी पत्कारून आपण सत्तेच्या मलिदा त्या ठिकाणी खातात. आम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही, पण येणाऱ्या काळामध्ये आमच्यासारखे परिवर्तनवादी विचाराचे, बाबासाहेबांच्या, अण्णा भाऊंच्या, शिवरायांच्या विचाराची मावळे निश्चित पद्धतीने आपल्याला त्याच भाषेमध्ये उत्तर देतील. कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी कमी करणार नाही. शेवटची विनंती माझ्या आंबेडकरी समाजाला, माझ्या मातंग समाजाला, माझ्या आदिवासी समाजाला या ठिकाणी करण्यासाठी आलेलो आहे की शेवटच्या रात्रीमध्ये, मित्रांनो, शेवटच्या रात्री इथं माझा कुठला तरी बांधव महाराजांचं भाषण चालू असताना त्याने येऊन सांगितलं की बाबासाहेबांचे घोषणा द्या, बाबासाहेबांचं नाव घ्या. निश्चित पद्धतीने या देशातल्या प्रत्येक माणसानं बाबासाहेबांचं नाव घेतलं पाहिजे, कारण तेवढे उपकार या देशावरती बाबासाहेबांचे निश्चित आहेत. हा लोकशाहीचा उत्सव साजरा करत असताना बाबासाहेबांना विसरून चालणार नाही. पण बाबासाहेबांचा जो स्वाभिमानी बाणा आहे तो आपल्या गोरगरीब समाजामध्ये, विशेषतः माझ्या झोपडपट्टीमध्ये खऱ्या अर्थानं दिसला पाहिजे. आणि शेवटच्या रात्रीमध्ये तुम्ही स्वाभिमानानं जागे राहून कुठल्याही पद्धतीनं वाय होत असेल तर ती वाय थांबवून 5 वर्षाचे बस्तारी तुमच्या बाबतीमध्ये करणार आहेत. या सगळ्यांना खऱ्या अर्थानं घरी बसवण्याची ही नामी संधी 15 तारखेला आलेली आहे. आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. आता यानंतर लगेच खासदार आपण कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं. लोकनेते निलेशजी लंके साहेब जोरदार आणि स्वागत करावं. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निश्चयनामा, त्या निश्चयनामाच्या त्याच्या प्रकाशन कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे
सर्वच नेतेगण, समोर बसलेले सर्व माझे सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो, अहिल्यानगर बदलणार आहे. कारण आता निर्णय शब्दात नाही तर निश्चयात होणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या साक्षीने सांगतो या ठिकाणी तुम्हाला. ही सभा या ठिकाणी घेण्यामाग कारण एक की छत्रपती संभाजी महाराजांना साक्ष ठेवून हा या ठिकाणी निश्चयनामा आपण या ठिकाणी जाहीर करत आहे. मी खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष अभिषेकजी कळमकर साहेब, काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष आमचे नेते आदरणीय दीप चाचा, शिवसेनेचे शहर जिल्हा अध्यक्ष, एक संघर्ष योद्धा म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो असे किरण काळे, तुम्हाला खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो की अतिशय चांगला निश्चयनामा या ठिकाणी जाहीर केला. जाहीरनामा तर कोणी पण करतो, फक्त निवडणुकीपुरता असतो. मागच्या पण महानगरपालिकेमध्ये जाहीरनामा जाहीर केला, 300 कोटी जाहीर केले, 400 कोटी जाहीर केले, परत 5 वर्ष फिरकले सुद्धा नाही. पण हा आज या ठिकाणी निश्चयनामा तुम्ही जाहीर केला, त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्टी म्हणजे महानगरपालिकेमध्ये सर्वसामान्यांसाठी एक विमा कवच दिलं जाणार आहे. म्हणजे माझ्या सर्वसामान्य कुटुंबात जर एखादी घटना घडली तर त्याला विमा कवच दिलं जाईल. एखाद्याचा ऍक्सिडेंट घडला, एखादा गंभीर स्वरूपाचा आजार झाला, त्यावेळेस त्याची काळजी खऱ्या अर्थाने महानगरपालिका घेणार आहे. अशा पद्धतीचा हा जाहीरनामा. त्यामध्ये घरपट्टी असो, 15 मिनिटाचं शहर म्हणजे 15 मिनिटांमध्ये बस स्टँडला जाऊ शकतो, 15 मिनिटांमध्ये हॉस्पिटलला जाऊ शकतो, 15 मिनिटांमध्ये आपण त्या गार्डनला जाऊ शकतो. घरपट्टी पाणीपट्टीने तर कर केला या नगर शहरामध्ये, मनमानी घरपट्टी वाढवली. त्यामुळे आमच्या योगींनी सांगितलं की आपल्याला सगळ्यात महत्वाची घरपट्टी जाहीर करायची. त्यामुळे घरपट्टी कमी झाली पाहिजे, पाणीपट्टी कमी झाली पाहिजे, हा या ठिकाणी जाहीरनाम्यामध्ये. दुसरा, अहिल्यापुत्र इंटर्नशिप, सुशिक्षित होतकरू आणि बेरोजगारांना, युवक युवतींसाठी 1 लाख रुपयापर्यंत अहिल्यापुत्र इंटर्नशिप या नावाने रोजगार संधी उपलब्ध करून दिली जाईल. स्वच्छता, आरोग्य, वाहतूक व्यवस्था, अहिल्यानगरच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळखीचे जतन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची लक्षणीयरित्या वाढवून ती उड्डाण पुलाच्या वर आणण्यात येईल, असा हा जाहीरनामा. पण या जाहीरनाम्यामध्ये तुमच्याकडून एक गोष्ट राहिली, ती मी सांगतो, तुम्ही ते ठिकाणी मान्य करायची. अभिषेकराव, दीप चाचा, मी तुमच्या वतीने जाहीर करतो, किरण भाऊ, आमच्या ज्या माता भगिनी या ठिकाणी 50% पेक्षा जास्त माता भगिनींची गर्दी या ठिकाणी आहे. ज्या ज्या माझ्या लाडक्या बहिणींच्या नाव घर असेल, स्थावर प्रॉपर्टी असेल, त्यांना महानगरपालिकेने 50% त्या ठिकाणी पट्टी कमी करायची, 50% कर कमी करायचा. जशी सरकारने लाडकी बहीण योजना राबवली तसं आपल्या ह्या बहिणींसाठी बहुमान म्हणून लाडकी बहीण आपण योजना राबवायची. ती म्हणजे माझ्या लाडक्या बहिणींच्या नाव ज्या ज्या ठिकाणी स्थावर प्रॉपर्टी असेल त्याला टॅक्स मध्ये 50% कपात देऊन टाकायची. देऊ ना शब्द, देऊ ना शब्द. पण देताना महानगरपालिका महाविकास आघाडीच्या ताब्यात देतान का? हात वर करून सांगा. कारण या ठिकाणी असणारा माझा प्रत्येक उमेदवार हा सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार आहे. हा उमेदवार कुठला हॉटेल व्यावसायिक नाही, हा कुठे प्रॉपर्टी ताबा टाकणारा नाही, हा कष्टकरी माझा उमेदवार आहे. हा सर्वसामान्य कुटुंबातला माझा प्रत्येक उमेदवार आहे. त्यामुळे माझ्या सर्वसामान्य कुटुंबातल्या ह्या माणसांना नगरसेवक म्हणून महानगरपालिकेमध्ये पाठवा. तुमचा पुढचा 5 वर्ष सेवक म्हणून काम करीन हे या ठिकाणी शब्द देतो. माझा नगरसेवक, माझा नगराध्यक्ष, माझा उपनगराध्यक्ष, पुढे महापौर
पुढे कार्यालयात बसणार नाही तुम्ही, फक्त एक मेसेज टाका, तुमच्या दारात येऊन तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करीन हा या ठिकाणी शब्द देतो. या ठिकाणी समोर बसलेला समोर उभा राहिलेला प्रत्येक उमेदवार फक्त निवडणुकीला उभं राहायचं, तुमच्या दारात यायचं, वेगवेगळे आमिष दाखवायचे, वेगवेगळे त्या ठिकाणी दबाव तंत्र वापरायचे आणि निवडून आल्यानंतर परत तुम्हाला विचारायचं कोण तुम्ही, कशाला आले. पण या ठिकाणी माझा प्रत्येक हा उमेदवार नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही जर दारात गेले, तुम्हाला सांगणार या त्या चहा घ्या, नाश्ता करा आणि काय काम आहे सांगा. महानगरपालिकेमध्ये काम आहे का, कलेक्टर ऑफिसला काम आहे का, पोलीस स्टेशनला काम आहे का, चला मी तुमच्या बरोबर येतो, तुमचं काम त्या ठिकाणी करून देतो. ह्या खऱ्या अर्थाने संस्कृत भाग आहे. हे लिंता असणारे सगळे उमेदवार माझ्या काही उमेदवारांना पण फोन येतो, तू इकडे तुला हे देतो, तुला स्वीकृत करतो. आता स्वीकृत किती जणांना तुम्ही शब्द दिला हे तरी सांगा एकदा. पण मी ज्यावेळेस महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फिरत असताना मला बऱ्याच जणांनी सांगितलं आम्ही विरोधात फिरणार, तुमच्या विरोधात भाषण करणार, पण मतदान तुमच्याच माणसांना करणार, हे तो आमचा शब्द आहे. अशा अनेक लोकांना त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे. पण पुढे आमचं नाव येऊन देऊ नका, पुढे आमच्या नावाची चर्चा करू नका. शिवाय काही मदत लागली तरी सांगा, मदत पण करू, कारण यांनी लय त्रास दिलेला आहे आम्हाला, लय उतलेत हे आम्हाला यांना संपवायची. पण तुमच्या बरोबर राहिलं का आमचे धंदे बंद करत्याल, आमच्या हॉटेलवर पोलिस पाठवत्याल, खोटे गुन्हे दाखल करत्याल. तर आमच्या रामभाऊच्या घरी ते पोलीस गेला, एका नेत्याचा पिये दारात जाऊन बसला आणि ते पोलीस असा गन काढून हिंडतोय. गन का काय म्हणतात त्याला, पिस्टल का काय, आपल्याला तर काय माहित नाही, आपल्याला तर काय गरज नाही पडली मला हे गनधारी घेऊन हिंडायची. ते पिस्टल काढून हिंडत होता. अरे रामभाऊ आमचा जरी साधा दिसला, माझ्यासारखाच आहे ना, मी पण साधा आहे, पण आम्हाला हात पण जोडता येतात आणि भाया पण वर करतायत, हे पण तुम्हाला सांगतो. दादागिरी दहशत जर माझ्या कुठल्या उमेदवारावर जर केली ना, तर पहिला निलेश लंके बाहेर काढायला लावू नका, हे तुम्हाला सांगतो. राजकारण सहनशीलतेने करतो आम्ही, लिनतेने करतो, नम्रतेने करतो. पण जर माझ्या उमेदवाराला जर कोणी चुकीच्या पद्धतीने खिंडीत आणून जर दादागिरी दहशत करायचा प्रयत्न केला ना, तर ही निलेश लंकेची गाठ आहे, हे पण तुम्हाला सांगतो. ही दादागिरी घरी ठेवायची. निलेश लंके भायावर करून समोर येऊ शकतो, तुमच्यासारखा ऑफिस मध्ये बसून आदेश करणार नाही. तुम्ही बघा हे करा, गुन्हे दाखल करणे ह्या गोष्टी आम्ही उकळून पेलोय, जेल बिल सगळं उकळून पेलोय आम्ही. पण जर निवडणूक होत्या, जनतेचा कौल आम्ही मान्य करू. पण जर माझ्या कुठल्या उमेदवाराला कार्यकर्त्याला जर चुकीच्या पद्धतीने गुंड लोकांना जर पुढे घालून जर दहशत दादागिरी करणार असेल, तर ही माफ करणार नाही, सहन केली जाणार नाही, हे सुद्धा या ठिकाणी सांगतो. माझा एखादा उमेदवार एखाद्या दारात जातो, गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना मागे पाठवून सांगितलं, त्या ठिकाणी घोषणा दिली जाते, दादागिरी केली जाते. दादागिरी करण्या, गुंडगिरी करण्या हे आम्हाला शिकू नका. तुम्ही व्हाईट कॉलर आहे, तुम्ही काचच्या घरात राहता, आमच्या दगड आणण्याचा प्रयत्न करू नका, हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आमच्या कुणी दगड आणण्याचा प्रयत्न करू नका. काल परवा मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी सभा झाली, मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारावर बोलायला अपेक्षित होतं. मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं, शिस्पे घोटाळ्याची चौकशी करू. अभिनंदन मुख्यमंत्री साहेब, शिस्पे घोटाळ्यात माझ्या गोरगरीब लोकांचे पैसे अडकले, तुम्ही 8 महिन्यांनी जागे झाले. शिस्पे घोटाळा झाल्यानंतर दिल्लीला गेलो, आदरणीय पवार साहेबांना सांगितलं हे अशा शिस्पे घोटाळ्यात माझ्या गोरगरीब लोकांचे पैसे अडकलेत आणि धनदानगे लोक पैसे कमवून परदेशात गेले, कुणी काही या ठिकाणी फिरतात, तुम्ही त्याची चौकशी लावा. मुख्यमंत्र्यांना तुम्ही पत्र द्या. माझ्या पत्रावर रिमार्क मारून पवार साहेबांनी मुख्यमंत्र्याला पत्र दिलं, गृहमंत्र्यांना पत्र दिलं, शिस्पेची चौकशी लावली. आणि आज काल परवा म्हणले शिस्पेची चौकशी करायची. अरे शिस्पे मध्ये कुठल्या निलेश लंकेने सांगितलं नाही पैसे टाका का कुठं काय करा. फक्त एखाद्या कार्यालयाच्या उद्घाटनाला गेलो, कार्यालयाच्या उद्घाटनाला अनेक पुढाऱ्यांचे नाव होते, अनेक लोकांचे नाव होते. तुम्ही अनेक बँकांचे उद्घाटन केले, पतसंस्थांचे उद्घाटन केले, तिथं घोटाळे झालं, तुम्ही जबाबदारी का? मी तर काल परवा सांगितलं, प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढलं,
कर्ज माफीत बसवलं आणि ते स्वतःच्या अकाउंटला पैसे फिरून गेले. हे तर तुमचे धंदे, हे आमचे धंदे नाही. आम्ही गरीब आहे, आम्ही गरीब आहे, पण स्वाभिमानाने खातो. आम्ही दुसऱ्याच्या ताटात ओढून खात नाही, सुद्धा या ठिकाणी सांगतो. अरे याच नगर शहरामध्ये पटवर्धन सहकारी पतसंस्था नंदकुमार पवार साहेबांची ती पतसंस्था अडचणीत आली. ती पतसंस्था अडचणीत आल्यानंतर तुम्ही प्रवरा सहकारी बँकेला ती हँडओव्हर केली. माझे गोरगरीब ठेवीदार मरून गेले बिचाऱ्यांचे, पण पैसे काढून देता नाही आले. फक्त 2019 ला तुमच्या लाडक्या पोराला खासदार करण्यासाठी माझ्या गोरगरीब लोकांना फसवलं तुम्ही. आणि तुम्ही काय माझ्या बोलता? अरे आम्ही आज पण फाटके, हम तो आज भी फकीर है. आम्ही आज पण फकीर आहे. आमच्याशी नाद करायचं नाही. हे राजकारण हे ते ठीक आहे मर्यादेपर्यंत आहे, पण मर्यादा ओलांडल्यानंतर निलेश लंकेशी वैर तुम्हाला परवडणार नाही. आम्हाला काय संस्था टिकवायच्या कारखाने टिकवायचे म्हणून आम्हाला राजकारणात टिकायचं असं नाही. आमच्या गोरगरीब लोकांसाठी आम्हाला राजकारण करतो आम्ही. आमच्या गोरगरीब लोकांचे अश्रू पुसण्यासाठी आम्ही राजकारण करतो. या ठिकाणी बसलेला प्रत्येक माणूस, आम्ही स्वतःच्या खुर्च्या, स्वतःच्या त्या ठिकाणी खुर्च्या, स्वतःच्या प्रॉपर्टी टिकवण्यासाठी, स्वतःची संपत्ती टिकवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी राजकारण करत नाही. तुम्हाला बोलायचं होतं. अनेक घोटाळे झाले या नगर शहरामध्ये, या नगर जिल्ह्यामध्ये. शिर्डीमध्ये ग्रो मार्क फायनान्स कंपनी, त्या कंपनीने हजारो कोटी रुपयाचा घोटाळा केला. ज्यांनी घोटाळा केला ते कार्यकर्ते तुमच्या माग फिरतात. यावर बोललं पाहिजे. त्याचा साळवे नावाचा, भूपेंद्र साळवे नावाचा, ज्याने जो घोटाळा केला, ज्यावेळेस गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपास होता त्यावेळेस काय सांगितलं? नाही, ते एका एपीआयला, आठरे नावाच्या एपीआय कडे तपास दिला. 1000 कोटी रुपयाचा घोटाळा करणाऱ्याचा तपास आठरे नावाच्या एपीआय कडे देता. तुम्ही हे ते अशा लोकांचं समर्थन करता, गुंडगिरी करणारे लोकांचं समर्थन तुम्ही करता. आणि तुम्ही काय शाहजूक पानाच्या गप्पा मारता. तुम्हाला साहेब माझी विनंती आहे, तुम्ही 2024च्या धक्क्यातून बाहेर पडा. केलंय ना लोकांनी, मान्य दिलं ना मला निवडून. माझी कुठं म्हणले आता कोर्टातून याची काय खासदारकी घालायची. ते गडाख साहेबांच्या बाबतीत जमलं. निलेश लंके तुम्हाला समजण्याच्या 1000 पट पुढे. याला पुढं घाल, त्याला पुढं घाल. आणि काही लोक असे पाळलेत ना, व्हॉट्सअपवर बोल, फेसबुकवर बोल. बोलो बोलो बोला. संत तुकाराम महाराज, संत माऊलींना लोकांनी त्रास दिला, या राष्ट्रपुरुषांना त्रास दिला, म्हणून त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी झाली. तर आमचा सुद्धा उद्धार तुमच्यामुळेच होतो. नगर महानगरपालिकेची निवडणूक निलेश लंकेच्या सभेनेच गाजली. आमची जाहिरात, तुमचं स्टेज, तुमचंच लोक जाहिरात निलेश लंकेची. रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी. अरे महानगरपालिकेवर बोलायला पाहिजे होतं. फेज 2 पाणी पुरवठ्याच्या योजनेवर बोलायला पाहिजे होती. फेज 2 पाणी पुरवठ्याची योजना 2000 किती चाचा? 2010 ला सुरुवात झाली. 16 वर्ष होऊन गेले अजून ती फेज 2 ची योजना सुद्धा यांना आणता नाही आली. हे काय विकासाच्या गप्पा मारतात. फेज 2 ची योजना असो, इथं गाळे धारकांसाठी मनमानी टॅक्सेस लावले. विरोधात गेला तो एक महानगरपालिकेचा आयुक्त कार्यकर्त्याची. मी सांगणार एका, आता सगळ्या पक्षांची माझे संबंध, सगळ्याला सांगणार आहे याला तिकीट द्या. विरोधात गेला तर त्याच्या दारात पुढे जीसीपी पाडूनच टाकीत. तुझं तर काय बापाची महानगरपालिका आहे रे? हा, तू आयुक्त, तू लाईन दोरीत राह. माझा आपण बसू दे रे, बसू दे. नाही बसणारच आहे. ही काळ्या दगडावरली पांढरी रेस आहे. अरे आयुक्तांनी बोर्ड जरी लावला ना आमच्या कुठं पदाधिकाऱ्यांनी एखाद्या ठिकाणी लगेच अतिक्रमणाचं नोटीस. कोणाचा तरी मला आमच्या याचा फोन आला, केतनचा फोन आला. ऑफिसच्या कार्यालयाला परमिशन दिलं आणि आता म्हणलं ते अतिक्रमणात ऑफिस. तू येडा बिडा आहे करी. हा, अरे तो उच्च शिक्षित आहे. काय शिक्षण आहे तुझं? हा, बी सिव्हिल.
उच्च शिक्षित आहे त्याला पत्र दिलं. म्हणजे तुम्ही त्या महानगरपालिकेच्या मधून किती लोकांना त्रास देणार आहे. आणि खोटे गुन्हे दाखल करण्याच्या बाबत तर रेकॉर्ड ब्रेक आहे. किरणराव तुमचा नंतर नंबर लागलाय. तुमच्या शेजारच्यांना किती भोगलं विचारा. अभिषेकराववर तर खोटे गुन्हे खोटे लोक तयार केले. म्हणले रयत शिक्षण ती रयत आमची शिक्षण संस्था आदरणीय पवार साहेबांनी अतिशय पारदर्शकपणे चालवली. म्हणले की आपल्या आमच्या अभिषेकरावांनी लोकांना नोकरीसाठी पैसे घेतले. अरे असे याला त्याला पुढे घाललं का. ते तिथं दादा भाऊ बसलेले हजारो लोकांच्या गोरगरिबांच्या मुलांना आपल्या रयतमध्ये नोकऱ्या लावून दिल्या. त्यांच्या कुटुंबाचा उद्धार केला. आणि त्यांच्यावर आरोप करता का तुम्ही म्हणले खोटे गुन्हे दाखल करायचे. तिकडे आमच्या अण्णांवर सुद्धा खोटा गुन्हा दाखल केला. अरे परमेश्वर इथंच फिरायचंय. इथंच तुम्हाला फिरायचंय. अण्णांवर किरणराववर तर खोटा गुन्हा. ओळख नाही पाळख नाही. किरणराव काय काळजी करू नका. ये आने वाले दिन बहुत अच्छे. खचून नाही जायचं. आमच्यावर तर रोज चालू आहे. रोज मी तर इतका फाईट आउट करतो. मी सोयीने सांगतो कुठल्या पण भाषेत सांगतो नाही तर सांगतो हे बघा. त्यामुळे काय काळजी करू नका. मी आहे ना. आपण सगळे सारखेच. चाच्याला पण त्रास सगळ्यांना त्रास. मुळे काय काळजी करू नका. हे दहशत दादागिरी करणाऱ्यांचा ठराविक काळ असतो. तुम्ही लोकांच्या हृदयावर राज्य करा. प्रेमाने हात जोडून तुम्ही ज्यावेळेस लोकांच्या हृदयावर राज्य करणार ना ते लोक तुमच्या बरोबर आहेत. दादागिरी आणि दहशत निर्माण करून थोड्या काळ लोक तुमच्या बरोबर राहतात. याच नगर शहरामध्ये काही निवडणुकांच्या रॅल्या पाहिल्या. हजारो लोक त्या रॅलीमध्ये. पण निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तेवढं मत सुद्धा पडली. हे नगर शहर शांतता प्रिय मार्गाने चालणार नगर शहर आहे. या नगर शहराला देशामध्ये एक वेगळी उंची आहे. शांतताप्रिय नगर शहर. आणि या शांतताप्रिय नगर शहरामध्ये जाणीवपूर्वक जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि सांगितलं जातं की हे महाविकास आघाडीचे लोक अमुक अमुक समाजाच्या धार्जिने. अरे छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व आम्हाला मान्य आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं हिंदुत्व आम्हाला मान्य आहे. 18 पगड जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालणार आहे. अखंड हिंदुस्थानामध्ये एकमेव राजा होता तो म्हणजे छत्रपती शिवराय. त्या छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व मान्य आहे. जातीभेद करणारे हिंदुत्व आम्हाला गुजरातांचा आजही मान्य नाही आणि उद्याही मान्य नसणार आहे. अरे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम राजकीय पोळी भाजण्यासाठी तुम्ही करत असणार तर हे नगरकर तुम्हाला माफ करणार नाही हे सुद्धा या ठिकाणी सांगतो. समाजामध्ये तेढ निर्माण करायचं. अरे तुम्हाला तुमच्या धर्माचा प्रचार करायचा. धर्माचा प्रसार करायचा अधिकार तुम्हाला आहे. दुसऱ्याच्या धर्मा बोलायचा अधिकार कोणाला या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. अरे मी हिंदू समाजामध्ये जन्माला आलो तर माझ्या हिंदू समाजाचे धर्म सण सूद उत्सव त्या ठिकाणी आनंदाने साजरे करतो. आम्ही आमच्या धर्माचा प्रसार करतो. अरे तुम्ही धर्मावर जर बोलत असेल तर माझ्या पंढरीच्या वारीला लाखो लोक जातात माझ्या पांडुरंगाला भेटीला. त्यावेळेस का तुम्ही रस्त्यावर आले आणि साधा माझ्या वारकऱ्यांना चहा तरी दिला. का तुम्ही माझ्या वारकऱ्यांना कुठे नाश्त्याचं स्टॉल तरी लावलं. तुम्ही हिंदुत्व शिकवता. अरे ज्या गड किल्ल्यांची दुरावस्था झाले जा ना एखाद्या गड किल्ल्यावर स्वच्छता करा. घ्या खरं हातात घ्या त्या ठिकाणी साफसफाई करा. अरे आपल्या धर्माची रेष वाढवा पण दुसऱ्याची रेष वाढवा पुसण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही. जाणीवपूर्वक या ठिकाणी केलं जातं. अरे जा एखाद्या कीर्तनात जाऊन बसा. जा एखाद्या भंडाऱ्यात जाऊन बसा आणि सांगा या आजची पंगत माझी. जा एखाद्या भजनी मंडळात जाऊन बसा. पण हे अजिबात यांना माहित नाही. भजनात कसं रंगायचं आणि कीर्तनात कसं टाळ वाजवायचं अजिबात माहित नाही. फक्त माझी राजकीय पोळी कशी वाजवत मग तू जा पुढं. आणि आता बी टीम पण तयार केलेली. बी टीम म्हणजे MIM. अरे आम्हाला हिंदुत्व आहे ना हिंदुत्व मान्य आहे ना. मग काही ठिकाणी अक्कोट मध्ये तर स्वार्थासाठी तर MIM बरोबर येते. अजून कुठंतरी MIM बरोबर येते. यार मग तुम्ही कशाला आम्हाला फसवता का. अरे माझ्या मुकुंदनगर मध्ये भांडण झाले. अरे माझ्याच नगरसेवक उमेदवारांवर
त्या ठिकाणी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल केले. 307 सारखा गुन्हा दाखल केला. अरे कोणाच्या आदेशाने गुन्हे दाखल केले? कोणाच्या आदेशाने माझ्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले? त्याचं जर कॉल रेकॉर्ड काढलं तर तुम्ही शॉक होऊन जाता. कॉल रेकॉर्ड काढलं तरी अरे ही बी टीम कोणाची आहे, काय हे सगळ्या लोकांना माहिती आहे. नगरकर माझा एवढा येणार नाही, नगरकराला सगळं मान्य आहे. त्यामुळे हिंदुत्व आजही आपल्या सर्वांना मान्य आहे. 18 पगड जाती धर्मातील घेऊन चालणारे शिवरायांचं हिंदुत्व आपल्याला मान्य आहे. अरे माझ्या बरोबर मोहिमेला हजारो मुस्लिम युवक असतात, हजारो लोक. आणि मला कोणतरी सांगितलं का पारनेरचा मौलाना आला. अरे 15 वर्षात तुम्ही त्यांच्याच मतावर त्या ठिकाणी आमदार झाले आणि तुम्ही काय सांगता आम्हाला? अरे आम्हाला धर्मगुरूचा तेवढा श्रेष्ठ आहे, आम्हाला चर्चमध्ये गेल्यानंतर तो पाळक सुद्धा तेवढा श्रेष्ठ आहे. आणि माझा वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार महाराज माझ्यासाठी तेवढा श्रेष्ठ आहे. अरे तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवा? हिंदुत्व निलेश लंकेच्या रक्तात हे कोणी सांगण्याची शिकवण्याची गरज नाही. पण हिंदुत्व आम्ही शांततेच्या मार्गाने आम्ही आमच्या धर्माचा प्रचार प्रसार करतो. याचा अर्थ टीका टिप्पणी करण्यासाठी, राजकीय पोळी भाजण्यासाठी. आता बस विकासावर गप्पा मारा तुम्ही, विकासावर बोला. खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे. अरे किती दिवस चालणार आहे? किती दिवस चालणार आहे खोटे नाटे गुन्हे? पोलीस प्रशासनाला सुद्धा माझी विनंती आहे, आमचं चुकलं तर आम्हाला त्या ठिकाणी सजा द्या, पण माझ्या कार्यकर्त्यांना चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी डवचू नका. अरे माझ्या काही कार्यकर्त्यांच्या हॉटेलवर 11, 11:30 वाजता पोलीस प्रशासन जातो आणि माझ्या त्या गिरायकाला, आलेल्या लोकांना मारहाण, वेटर लोकांना मारणार. अरे बास, आमच्याकडे ते पण पुरावे, ते पण रेकॉर्डिंग आहे. 2 पोलीस घरी पाठवले ना, आपको भी घर भेजेंगे वरिष्ठ अधिकारी, आपको भी. यांच्या वेळेस मी लोकसभेला उभं राहिलो, आमच्या अभिषेकरावांना बोलून घेतलं, तुम्ही निलेश लंके मागे फिरले तर गुन्हा दाखल करू. याला सांगितल्या का भाषेत भारतीय चुकीच्या पद्धतीने जर त्या ठिकाणी पाऊल उचलणार ना, निलेश लंकेची गाठ आहे. ही लोकसभा गेली तुला सोडणार नाही. या भाषेत सांगितलं. अशी भाषा सांगण्याची ताकद माझी आज पण आहे आणि उद्या पण आहे, तुम्हाला सांगतो. त्यामुळे तुम्ही घाबरू नका, शांततेच्या मार्गाने निवडणुकीला सामोरं जा. विजय हा निश्चित आपलाच आहे. तुम्ही काळजी करू नका. काही उमेदवार म्हणतात आपलं कसं जुळंका समोरून लय आता महापौर आलाय. अरे तुमच्या समोर एवढं मोठं उदाहरण आणि निलेश लंके काय होतं काय नाही, फक्त हात जोडले, राम कृष्ण हरी. लोकांनी इतकी तुतारी वाजवली तर डायरेक्ट दिल्लीतच पाठवलं मला. तुमच्या बाबत सुद्धा अशी तुतारी वाजणार ना, अशी मशाल पेटणार ना, ते मशाल डायरेक्ट महानगरपालिका, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महानगरपालिका. आणि ती मशाल पंजा, एक ऐसा है शेर का पंजा, हाथ में लिया ना तो छोड़ते नाही. काय चाचा सारखा माणूस महानगरपालिकेत गेला, वेळ नाही बोलायचा, सगळ्यांना बोलायला संधी द्यायची. आता आम्ही त्या ठिकाणी संसदेत जातो ना, ताई म्हणतात हे नवीन यांना बोलायला संधी द्या. असे सगळे तयार करावं लागणार आहे. त्यामुळं या ठिकाणी ताबेमारी कुणीतरी बोललं, त्यांनी सांगितलं हिंदुत्व म्हणणाऱ्या लोकांनी या नगर शहराच्या ठिकाणी प्रॉपर्टी ताबे मारले. आम्ही त्या ठिकाणी ताबे मोकळे काय, बरोबर का नाही? योगी तर आमचा खट लागला होता डायरेक्ट. मला काय व्हायचं ते होऊ द्या. ताबेमारी करणारे कोणाचे पंटर आहेत? मलिदा गँग कोण आहे? कोण सांभाळतं मलिदा गँगचा मोरक्या कोण? हे सगळ्या नगरकरांना आता माहीत झालेलं आहे. त्यामुळे या सगळ्या नाट्यगृह, अभिषेकराव महापौर असताना नाट्यगृहाचं काम चालू झालं, बंद पडलं. तुम्हाला 11 महिने बंद पडत. तुम्ही माझ्यासारखा माणूस तुमच्या बरोबर असतात 11 महिने नाट्यगृहच उभं करून टाकलं असतं. थोडं राहिलेलं काम या तुमच्याच हातात होणार आहे. अमोलराव
काळजी करू नका. अमोलरावला मेसेज आलता म्हणले तुम्हाला स्वीकृत करतो एका नेत्यामार्फत. अमोलराव काळजी करू नका, आप तो नगरसेवक आहे. स्वीकृत म्हणजे मागच्या दाराने काय, तर मागच्या दाराने तर मला पण लय संधी नाही येईन तर पुढल्या दाराने. हे डॉक्टर आमचे दरंदले डॉक्टर, हे आमचे 6 नंबर राऊत उमेदवार कसा आहे आमचा गरीबी बघा ना कसा आहे बिचारा. इस्त्रीचं काम करतो, इस्त्रीच 5,000 जागा दुसरा असतात. म्हणलं किती आहे, किती खर्च करणार आहे, मिळालं नाही. संपर्क काय आहे, तुम्ही सामाजिक काम काय केलं, त्यांनी सांगितलं मी रक्तदान शिबिर घेतलं, हे केलं ते केलं. म्हणलं मग तुम्ही फिक्स शेवट काम करणारे माणसं आहे, सर्वसामान्य कुटुंबातले माणसं आहे ना ते सगळे. बघा ना किती, एकदा हातवर करा जरा उमेदवार समोर बघा ना, एकदम क्वालिफाईड लोक आहे, सगळे हुशार लोक आहे, आमच्या सगळ्या एकदम सर्वसामान्य लोक आहे. तुमचे सेवक म्हणून काम करतात बरं. खरंच लोकांना गरीबाला जाण असते बरं काही, लक्षात ठेवा. मला नाही का एखादा माणूस पायी जरी चाललं तर मी गाडीत उतरतो, गाडीत बसतो, मला जाणीव आहे ना. तो माझ्या जागा दुसरं लय असं बघून तिकडे जात, काय बघून तिकडे जातं. त्यामुळे जाण असणारे लोक या लोकांच्या पाठीशी उभा राहा. ठीक आहे, कोणी सांगा ना आमची सत्ता आहे मग हे करू ते करू. केंद्रातला निधी लागतोय महानगरपालिका चालवायला, केंद्रातला निधी लागतोय. आणि केंद्रात तुम्ही काय काळजी नको करू. ईद लई वडत आहे, ईद हे माझं तुझं, आम्ही सगळ्यांपाशी बसतो. आता आपल्या रायगडच्या मोहिमेला मोदी साहेबांना आमंत्रण दिलं मी डायरेक्ट. मोदी साहेबांना म्हणलं यावं लागेल. कसा कार्यक्रम, म्हणलं पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली, हमारे नेता पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम हे तुम्हाला यावं लागेल, प्रमुख पाहुणे. म्हणलं अजून कोण असणार आहे, म्हणलं आदरणीय आमचे नेते हिंदू हृदय सम्राट शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव साहेब ठाकरे पण असणार आहे, आमचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी साहेब पण असणार आहे. तुम्हाला काय अडचण आहे, यावं लागेल तुम्हाला. येतो भाऊ, मला ते सगळं प्रोग्राम आणून दे. त्यामुळे केंद्रातले काय बस तुम्हाला एसी बस देतो मी तुम्हाला. तुम्हाला महानगरपालिकेला जे जे केंद्राच्या स्तरीय असं ना ते सगळं कुठून आणायचं आणि कसं आणायचं आणि काही काळजी करू नका. काय सचिन, जेवढं आपल्याला महानगरपालिकेमध्ये आणता येईल तेवढं आणण्याचा प्रयत्न करू. माझी सगळ्यांना एकच विनंती, 2 दिवस आम्हाला सांभाळून घ्या. 2 दिवस म्हणजे 15 तारखेला 5 वाजेपर्यंत सांभाळून घ्या. हे 5 वर्ष आहे ना तुमचे सेवक म्हणून काम करतात, खरंच सेवक म्हणून काम करतात. त्या लोकांना जाण असते, गरीबाला जाण असते बरं का. म्हणजे माझ्या सहित सांगू तुम्हाला, एखाद्याबद्दल असं हृदयातून तुटतात, एखादा माणूस आजारी पडलं ना मला असं वाटतं याला काही किडनी काढून द्यावा का, काही याला काय मदत केली पाहिजे. तिथं आमच्या पोरांना सांगून खिशात किती पैसे बघ धर होय याला दवाखान्यात नीट करावं. जाणीव आहे, गरीबाला जाण असते. मोठ्याला काय नाही, मोठ्याला वेदना नाही, मोठ्या लोकांना वेदना नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा गरीबाच्या मागे राहा. कानाला धरता येतं, कानाला. बस म्हणलं 1 मिनिटात बस होतो माझा, पण दुसऱ्याचं कान तर सोडून द्या, त्याच्या गाडीला सुद्धा तुम्ही हात करू शकत नाही. गाडीला सुद्धा तुम्ही हात करू शकत नाही. हे सांगा ना, कोण नाही असा कानाला धरण्यासारखं, सांगा बरं. सगळेच सगळेच आहे का नाही. सगळ्यांचा असं कान पिरगाळा तुम्ही, डायरेक्ट पिरगाळा. फार आमच्या दीपच्याच्या सहित पिरगाळा तरी काही म्हणणार नाही. समाजाची जाण असणारे भाषे. त्यामुळे आमच्या त्या ठिकाणी सगळे आमचे शेलार, रोहन शेलार म्हणलं तिकडे लय आता काय चालू आहे इकडे. रोहन शेलार आपको टायगर बनने वाले, तुम्हाला तर लय सोपं आहे. थोडं असे सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार आहे, त्या सर्वांच्या पाठीशी उभे राहा. आणि निश्चित येणाऱ्या या महानगरपालिकेमध्ये चांगले सुसंस्कृत लोक, गोरगरीब कुटुंबातल्या लोकांना या महानगरपालिकेमध्ये जाण्याची संधी द्या हीच सर्वांना नम्र विनंती करतो. आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस, मशाल आणि हाताचा पंजा. धन्यवाद साहेब. यानंतर आदरणीय ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळपकर. हॅलो, मालपाणी साहेब यांना विनंती करतोय तेव्हा आभार.
निश्चयनामा 2026 अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणूक संदर्भात आपल्या ह्या कार्यक्रमास उपस्थित असणारे लोकनेते खासदार डॉक्टर निलेशजी लंके साहेब, दादा भाऊ आदरणीय दादा, माजी महापौर अभिषेक दादा कळमकर, किरण काळे आणि सर्व मान्यवरांचे आभार मानतो. आणि उद्या सकाळी 11 वाजता मुकुंदनगर येथे इम्रान प्रतापगड यांची जाहीर सभा होणार आहे 11 वाजता सकाळी. तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही महाविकास आघाडीतर्फे आपल्या सर्वांना नम्र विनंती. धन्यवाद. सर्वांचे परत एकदा आभार. लोकनेते खासदार निलेश लंके साहेबांचा